मी एम.आय. शिवरी गावचा रहिवासी, शिवरी गावचे सरपंच प्रफुल्ल मानसिंग जगताप. मी कडेपठाराला गेले 25-26 वर्ष झाले देवाची वारी करतो आहे. दर शनिवारी असतो पण श्रावणमध्ये रोज कंटिन्यू 1 महिन्यावर देवाला येत असतो, वारी करत असतो. आणि अशीच वारी करत असताना आता 2 शनिवार झाले मला एक सोन्याची चेन गावली होती. तर तुम्ही बऱ्याच लोकांना भाविक भक्तांना वारकऱ्यांना सांगितलं की माझ्याकडून कुणाची असेल तर ही चेन कुणाची असेल त्याची त्याला मिळावी. ते जर त्यांनी काय असावं त्या चेनवर चिन्ह काय असेल, देवाचं काय असेल ते त्यांनी सांगायचं आणि ओळखायची आणि घेऊन जायची. अशी मला ते आता तुम्हाला आव्हाळे साहेब भेटलेले आहेत. तर त्यांच्या माध्यमातून त्यांचा संकेत म्हणून शिष्य आहे त्यांचा, त्यांची ती चेन आहे. ती चेन मी त्यांना आता देतोय परत माघारी चेन महाराजांच्या मार्फत देतो. धन्यवाद. आज आपण ही चैन माघारी करत असताना आम्ही एवढे वर्ष आज खंडोबाची वारी करतोय. आणि ही वारी करत असताना की खंडोबाचे निश्चिम भक्त एम.आय. शिवरी गावचे हे सरपंच, चालू सरपंच आज गेली 10 वर्षे हे स्वतः सरपंच आहेत. आणि सरपंच साहेबांना ही चैन आम्ही पहाटे 4 वाजता जात असताना की ते 2 शनिवार झाले पाठीमागे ती चैन गळ्यातून खाली दर्शन घेत असताना पडली अशा ठिकाणी पडली होती की आपण सुरुवात करताना डोंगर चढायला सुरुवात करताना जे कासव पहिलं असतं त्या कासवाच्याच ठिकाणी ही चेन पडली होती. आणि त्या ठिकाणी असा अनुभव आला की आजपर्यंत आमचा अनुभव असा आहे की कडेपठारच्या राजांनी आत्तापर्यंत कुणाला नाराज केलं नाही. मी आत्तापर्यंत जेवढे भाविक भक्त, जेवढे शिष्यमंडळ आज या ठिकाणी दर्शनासाठी बोलवले किंवा दर्शनासाठी पाठवले, आज मंदिर देवस्थान ट्रस्टचे लोक असतील, कर्मचारी असतील, आतले पुजारी असतील किंवा त्या ठिकाणचे सर्व जे कार्यकारी लोक आहेत, बरेचसे लोक आता बरेच वर्ष झाले आम्ही पायी चालत असतो, तिथं दर शनिवारी जात असतो. त्यामुळं खूप प्रकारच्या ओळखी आता झालेल्या आहेत चांगल्यापैकी. त्यापैकी सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केलं की भाऊ चैन कुणाला सापडली तर 100% महाराज आपल्याला मिळवून देतील. आणि आज 1.5 तोळ्याची चैन त्या मुलाची, जो माझा शिष्य आहे, हा पुणे स्टेशनवरून दर शनिवारी आपल्याकडं त्या कडेपठारला माझ्यासोबत येत असतो. आणि त्या शनिवारचं हे पडल्यामुळं, चैन पडल्यामुळं थोडासा नाराज होता. म्हणजे काळजी करू नको बाळा, जोपर्यंत महाराजांची शक्ती आपल्या पाठीमागं आहे तोपर्यंत आपल्याला कुठल्या प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. आणि आज त्याला त्याची परिचिती आणि त्याचे अनुभव हे चांगल्यापैकी आलेले असताना आज जगताप साहेबांनी, सरपंचाने आम्हाला त्याची दिशा दाखवली की बाबा माझ्याकडं आहे. आणि त्यांनी 2-3 जणांना तिथं पण सांगितलं होतं, जे मंदिराचे कर्मचारी असतील, त्यांचे मित्रमंडळी असतील, जे वरती दर शनिवारी नेहमी सेवेला येतात, तर त्या लोकांना सुद्धा त्यांनी सांगून की बाबा मला चेन, असं दानशूर व्यक्तिमत्व असताना थोडीशी लोक असतात की इमानदारीमध्ये कुणाचं काही सापडलेलं ते त्यांना परत रिटर्न करणाऱ्यांचे थोडेसे लोक असतात. म्हणून मी आज त्यांचे जे आभार मानतो आणि जगताप साहेबांना असेच कार्य पुढं त्यांचं चालावं आणि त्यांच्या हातून अशीच लोकांची सेवा घडावी अशी खंडेरायाची मी प्रार्थना करतो. आणि मी थांबतो. जय मल्हार. जय बाबा.